नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे एक थोडासा वेगळा विषय माझा आहे की म्हणजे एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो म्हणतो एक हुशार जात म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. पण आज बऱ्याच वेळेस आपण त्या ह्याच्यामधनं थोडेसे वेगळे वागायला लागतो. माझं म्हणणं असं आहे की ब्राह्मणांनी नाव कमवण्याच्या मागे लागावं, पैसे कमवण्याच्या मागे लागण्यापेक्षा. तुमचं नाव आलं की तुम्हाला पैसा ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतो. काय आणि त्याच्यासाठी नाव कमवण्यासाठी तुमची विद्वत्ता, तुमचं इंटिग्रिटी, त्याच्यानंतर तुमचा प्रॉब्लेमकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, आणखीन तुम्ही जे काम करतात ते काम करण्याची म्हणजे काम किती फास्ट करू शकतात आणि चांगलं करू शकतात, क्वालिटी, याच्यावर तुम्ही भर दिलात तर तुमच्या मागे पैसे आपोआप येतील. आज आपण काय करतो की शॉर्टकट, म्हणजे ह्याला मी सुद्धा अपवाद नाही, मी सुद्धा पोळलेलो आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मी इतरांना सांगण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये चेंज केला. मी त्याच्यानंतर चेंज केला आणि चेंज केल्यावर मला खूप फरक पडला. आज म्हणजे अगदी तुम्हाला एक साधं सांगायचं तर ब्राह्मण व्यक्तिमत्व जे असतं, विशेषतः जे खेडेगावात वगैरे जे असतं, याला फक्त एक सत्यनारायणाची पूजा, लग्न लावणं वगैरे हे ते ह्याच्यापुरतं सीमित राहतो तो, आणि त्याच्यामध्येच तो काय करायचं ते करतो. त्याच्यामध्ये त्याला बऱ्यापैकी आणि चांगले पैसे मिळतात, हे काही हे नाही आहे. पण तेच त्यांनी समजा पूर्वी जसे ब्राह्मण खेडेगावात राहत होते, ते शिकत होते, त्यांचं त्या याच्यावर प्रभुत्व होतं. आज किती भिक्षुक ब्राह्मणांचं भिक्षुकीवर प्रभुत्व आहे. आज ते जे तिकडे खेडेगावातली जी काही मी ब्राह्मण मंडळी जी बघितलेली आहेत, ते म्हणजे एक तर स्वच्छसुद्धा काही लोक नसतात, धोतरसुद्धा कसलं काळपट वगैरे असतं, जाणवं तर तुम्ही त्यांचं बघितलं तर ते किती दिवसात धुतलेलं नसतं. तुम्ही म्हणजे तुमचे साताऱ्याचे पाठक गुरुजी आहेत, महेश पाठक किंवा अतुलशास्त्री भगरे गुरुजी बघा, किंवा तुमचे सुधीरदास महंत बघा, किती प्रभावशाली लोक आहेत ही. किंवा सौचे गुरुजी बघा तुम्ही, ह्याच्या भालचंद्र सौचे बघा तुम्ही, किती मोठी लोक आहेत ही, किती विद्वान लोक आहेत ही, आणि इतके साधे आहेत हे, इतकी साधी लोक आहेत ही. पण आज लक्ष्मी त्यांच्याकडे आहे ती त्यांच्या विद्वत्तेवर आहे. आज ते वगैरे गुरुजी टी व्हीवर जे हे देतात, काय म्हणतात त्याला, भविष्य सांगतात. त्या भविष्य सांगताना ते कुठेही इकडे तिकडे न बघता एकदा डोक्यात घेतलं की गाड 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 किती परफेक्ट सांगतात सगळं. म्हणजे किती त्या माणसाचा अभ्यास असेल आणि किती त्या माणसाचं त्या विषयावर प्रभुत्व असेल, आणखी किती मग त्यांच्याकडे पैसे का नाही येणार, का टी व्हीवाले त्यांच्याकडे जाणार नाही, अजून आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही आमच्या चॅनलकडे या, आमच्या चॅनलकडे या. म्हणजे मला एकदा गुरुजींनी सांगितलं होतं की ते एका चॅनलवर भविष्य सांगायचे, आणि त्यांनी त्या त्या चॅनलवर भविष्य सांगायचे, त्यांना ते काहीतरी चांगले पैसे द्यायचे. दुसरं एक चॅनल होतं, त्या दुसऱ्या एका चॅनलनी त्यांना यांना सांगितलं तर ते म्हणले नाही, मी तिथे आहे तर मी तिथे जाऊ शकत नाही, म्हणलं तुमच्याकडे येऊ शकत नाही, माझं कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत. आणि कॉन्ट्रॅक्ट संपलं तर मला एवढे पैसे लागतील. तर ते म्हणले आम्ही ते पण पैसे देतो, आणखीन त्यांच्यापेक्षा तुम्हाला एवढे जास्ती पैसे देतो. म्हणून ते त्या पहिल्या चॅनलवाल्याकडे गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, मला तुझं चॅनल सोडायचं आहे, कारण मला ह्या चॅनलकडनं अशी अशी ऑफर आलेली आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं की गुरुजी, तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलेला आहात आत्ता. हे गुरुजींनी स्वतः मला सांगितलेलं आहे, तुम्ही मर्सिडीज गाडीमध्ये बसलेला आहात तुम्ही आत्ता, काय, आणि आता त्याच्यातनं उठून तुम्ही जुन्या काळातली कुठली ते फियाटमध्ये तुम्ही बसायला चाललात. तर म्हणे हो, पण फियाटमध्ये बसायचे मला एवढे पैसे मिळतात ना. त्या माणसाने ताडकन त्यांचं वेतन वाढवून दिलं. का,
तर त्यांची हुशारी. म्हणजे त्यांच्या त्या हुशारीमुळे आज त्यांच्याकडे लोक जातात. म्हणजे मी बघितलेलं आहे त्यांना रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत लोक लाईनीत बसलेली असतात त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही किंवा आज तुम्ही वकील बघा मुंबईमध्ये मोठे मोठे वकील आहेत. गोडबोले, पटवर्धन, खूप मोठे मोठे वकील आहेत तिथे. किंवा दिल्लीमध्ये ललित साहेब ब्राह्मण, आपले त्याच्यानंतर चंद्रचूड साहेब ब्राह्मण, आता चाकूरकर म्हणून जे गेलेले तुमच्या नागपूरचे ब्राह्मण, तुमचे बोबडे साहेब ब्राह्मण. का लोक तिथे घेतात? तिथे सुद्धा आज धर्माधिकारी म्हणून नागपूरचा मोठा वकील आहे. खूप मोठे वकील आहेत आपले ब्राह्मण तिथे याच्यामध्ये. पण लोक त्यांच्याकडे का जातात? विद्वत्ता, प्रभुत्व. शॉर्टकट मारू नका. 1008 तर 1000 म्हणजे सत्यनारायणाची पूजा करताना विष्णूची 1008 तर 1008 नावं घ्या. ज्या माणसाला हे करायचं नसेल, काय म्हणतात त्याला, 1008 नावं घ्यायची नसतील तर त्या माणसाची तुम्ही पूजा सांगू नका तुम्ही. कारण ते पाप तुम्हाला आहे, ते पापाचं हे तुम्हाला होतं. जे व्यवस्थित करायला पाहिजे ते व्यवस्थितच करा. आणि जे कराल ते चांगल्या पाठशाळेमध्ये जा करा. त्याच्यामध्ये विद्वान व्हा किंवा चांगल्या लॉ कॉलेजमध्ये, चांगल्या लॉ फर्ममध्ये काम करा. मोठे व्हा तुम्ही. चांगल्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला, डॉक्टर झाला. किंवा आज हल्ली तुम्हाला मी अगदी सांगतो की म्हणजे खेडेगावातल्या ब्राह्मणांना विशेषतः मी सांगतो की हे जे काय म्हणतात त्याला बोगस बियाणं देतात ना, चांगला शेतीचा व्यवसाय, अवजारांचा व्यवसाय सुरू करा. आणखीन चांगल्यापैकी बियाणं द्या. आता परत तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये मला व्यवसायाला खर्चाला पैसे नाहीत. मग लोकांना तुम्ही सांगा की मी तुला चांगलं बियाणं आणून देतो. बियाणं जे सप्लाय करतात त्यांच्याशी संधान बांधा. कॉन्ट्रॅक्ट करा. कॉन्ट्रॅक्टमध्ये हे सगळं घाला की हे बियाणं असं तसं. ते 2 पैशाचा टॅक्स वाचवणं, 4 पैशाचा टॅक्स वाचवण्यासाठी खोटं काही करू नका. GST भरण्यासाठी GST भरा. ते सगळं करून तुम्ही यांच्याकडनं पैसे घेऊन चांगलं बियाणं द्या त्यांना. आणखीन चांगली सर्व्हिस द्या त्यांना. कसे तुम्ही वरती येणार नाही बघू आपण. 100% तुम्ही वरती येणार. त्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं आहे की प्रभुत्वाच्या मागे लागा. शिक्षण घ्या. जे कराल ते चांगलं करा. आज एवढंच. धन्यवाद.